नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। आजच्या दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत विश्वासू अंगरक्षकांपैकी एक असलेले जिवाजी महाले यांच्या स्मरणार्थ त्यांना आदरांजली वाहतो। जिवाजी महाले हे फक्त अंगरक्षकच नव्हते, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे एक निष्ठावान साथीदार आणि एक वीर योद्धा देखील होते। प्रतापगडाच्या लढाईसह अनेक लढायांमध्ये त्यांनी आपल्या शौर्याचा ठसा उमटवला होता। विशेषतः सय्यद बंडाचा हात कापून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवण्याचा प्रसंग इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे। इतिहासातील या पराक्रमानंतर होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही एक म्हणच मराठीत रुजू झाली। जिवाजी महाले यांचे निधन झाल्यानंतर रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत वीर कान्होजी जेधे यांच्या जहांगीर अंबवडे गावी वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाच्या अगदी बाजूलाच एक त्यांची देखील समाधी आहे। आजही त्यांच्या वीर गाथेला लोक भक्ती भावनेने वंदन करतात। या दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले। या दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले। हा निर्णय एका दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनाचे फलश्रुती होता। डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना आणि त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्याला उजाळा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण होता। या निर्णयामुळे विद्यापीठाला एक नवीन ओळख मिळाली आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक चेतना जागृत झाली। डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय समाजातील वंचित आणि शोषित वर्गाच्या उद्धारासाठी जे योगदान दिले ते अतुलनीय आहे। त्यांनी शिक्षणालाच सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र बनवले। मराठवाडा हा प्रामुख्याने ग्रामीण भाग असून येथील बहुसंख्य लोक शिक्षणापासून वंचित होते। डॉक्टर आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देऊन त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या नामांतरामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांचे महत्त्व अधिक प्रभावीपणे रुजवण्यात आले। 14 जानेवारी 1761 रोजी पानिपत येथे झालेली मराठा आणि अफगाण यांच्यातील तिसरी लढाई हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा होता। पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 रोजी लढली गेली। हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण वळण होते, ज्यामध्ये मराठा साम्राज्य आणि दुर्राणी साम्राज्य यांच्यातील मोठ्या संघर्षाचा समावेश होता। या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि अफगाणांचा विजय झाला। या युद्धामुळे भारतातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला। मराठा साम्राज्य, जे त्यावेळी भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य होते, त्याचे सर्वस्व संपुष्टात आले। या पराभवामुळे मराठा साम्राज्य कमजोर झाले आणि इतर शक्तींनी त्याचा फायदा उचलला। पानिपतच्या तिसऱ्या लढाईमुळे भारतात ब्रिटिशांचे वर्चस्व वाढण्यास मार्ग प्रशस्त झाला। या युद्धाचा परिणाम फक्त राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिकही होता। मराठा साम्राज्य ज्या पद्धतीने भारतातील विविध संस्कृतींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत होते, त्याला ब्रेक लागला। या युद्धामुळे भारतातील राजकीय स्थिरता बिघडली आणि अनेक वर्षांपर्यंत देशात अस्थिरता राहिली। या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला तरी सुद्धा ज्या शौर्याने मराठे या युद्धात लढले, त्यांचा संपूर्ण देशभर जयघोष झाला। श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी मराठ्यांचे नेतृत्व केले होते। श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे, श्रीमंत विश्वासराव पेशवे, शमशेर बहादूर हे या लढाईत मृत्युमुखी पडले। अशी एक आख्यायिका आहे की जेव्हा 18 वर्षांच्या विश्वासरावांचे प्रेत अब्दालीच्या सैन्यात आले, तेव्हा अफगाणी सैन्य त्यांचे प्रेत पाहून हळहळले। समाजातील उपेक्षित लोकांच्या निस्वार्थ सेवेसाठी ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे बाबा आमटे। आजच्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे, ज्यांना आपण बाबा आमटे म्हणून ओळखतो, त्यांना 1999 चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार त्यांना कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी, समाजातील उपेक्षितांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी आणि गांधीजींच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी मिळाला। बाबा आमटे यांनी चंद्रपूर येथे आनंदवन नावाचा आश्रम स्थापन केला होता। या आश्रमात त्यांनी कुष्ठरोग्यांना आधार दिला, त्यांच्या पुनर्वसनासाठी काम केले आणि त्यांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न देखील केला।
14 जानेवारी 1948 रोजी आपल्या वाचकांच्या हाती पावलेले लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र मराठी भाषेच्या माध्यमातून सत्य, निष्पक्ष आणि सखोल बातम्या देण्याच्या उद्देशाने स्थापन झाले। सुरुवातीपासूनच लोकसत्ताने मराठी वाचकांच्या मनात स्थान निर्माण केले। सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांवरचे सखोल विश्लेषण, सकारात्मक पत्रकारिता आणि वाचकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणारी लेखन शैली यांमुळे लोकसत्ता मराठी वाचकांच्या आवडीचे वृत्तपत्र बनले। आजही ते अविरतपणे सुरूच आहे। 14 जानेवारी 1919 रोजी उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यातील मिजवा या छोट्याशा गावात जन्मलेले सय्यद अख्तर हुसेन रिझवी उर्फ कैफी आझमी यांनी भारतीय साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले। प्रेम, संघर्ष आणि समाजातील विसंगती यांच्यावर आधारित त्यांच्या कवितांनी लाखो लोकांच्या हृदयात घर केले। कैफी हे त्यांचे टोपण नाव होते। एक कवी, पटकथा लेखक, अभिनेता आणि गीतकार म्हणून त्यांनी भारतीय सिनेमातही आपली छाप उमटवली। त्यांच्या काही प्रसिद्ध कविता संग्रहांमध्ये झंकार, आवाज आणि शेर व शायरी यांचा समावेश होतो। कैफी आझमी हे केवळ एक साहित्यिकच नव्हते, तर ते एक क्रांतिकारी विचारवंत देखील होते। त्यांनी समाजातील अन्याय आणि असमानता यांच्या विरोधामध्ये लेखणी उचलली।